नेहा हं? तू घे बरं बसून इथं. हा सांगा. तू सांग. नाही तू बोल ना. नाही काय झालं, गाडी मी चालवत होतो, हा झोपला होता. मुंबई कधी आली याला कळलंच नाही. हा पण ते डिझेल संपलं कधी लक्षच नव्हतं ना याचं. पण संपल्याचं मीच सांगितलं ना. हा पण पैसे पैसे माझ्याकडेच होते ना. मग मी काय केलं, मी सरळ स्पीड घेऊन याला पेट्रोल पंपात गाडी घ्यायला लावली. हा डिझेल नव्हतंच. संपतंय का काय अशी आपली सारखी बाग. मग मी याला पुन्हा पंपात गाडी घ्यायला लावली. बरं तेव्हा सकाळची वेळ, लोक नव्हतेच ना. मग गाडी पुन्हा पंपावर. काय चाललंय रे तुझं पंपावर तुझी गाडी पंपाच्या पुढे सारखं नाही यार. काय मामा, त्याचं ना जरा कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, त्याची गाडी जरा साईडलाच सरकते. हे काही बोलतो का रे? नाही तसं काही नाही मामा, तसं काही नाही. नाही पण मामा, या कोण? कोण ग तू? हा मी तुमची मामी. मामी. काय मामी? म्हणजे मामा तुझं किश, चल निघूया ना आता. बरं मी तुम्हाला नंतर भेटतो, स्पॉट विजिटला जाऊन येतो आधी. तुम्हाला आज काही त्रास नाही ना? नाही. चल ना चला किश. चला चला. बाय. आईला आयुष्यात कधी कुणाला मामा बनायला आवडणार नाही, पण अशी मामी असेल ना तर आपल्याला आवडेल बाबा मामा बनायला. सॉलिड आयटम गटवला यार मामानी. झालं का तुझं एटीएमचं? नो बॅलन्स इन एटीएम. आणि तुझं सारखं एटीएम म्हणजे एव्हरी टाइम मर्डर. चल 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 आता कुठे? चल ग. अक्काबाई मला एक सांगा, पोरं तुमच्याशी बोलले आणि पेट्रोल भरायला पुढे निघून गेले आणि तुमचा पुन्हा डोळा लागला. आता काय करणार? आमचा रात्रीचा परवास, त्यात महाराष्ट्रातले रस्ते खराब, रातभर डोळ्याला डोळा नाही, पेंग येणारच की वो. नाही बरोबर आहे, अगदी स्वाभाविक आहे. पण मला सांगा अंदाजे किती वेळ तुम्ही डोळे मिटले असते? 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं? आता ते मिनिटात कसं सांगायचं? मी काय घड्याळाचा गजर लावून झोपली होती का काय? हा पण कशाच्या तरी आवाजानं जाग आली. कशाच्या आवाजानं? अक्काबाई तेच विचारतोय मी, कशाच्या आवाजानं जाग आली तुम्हाला? म्हणजे बघा, मी अशी या कुशीवर झोपले होते, मग ह्या हा नाही आठवत हो. ऑर्डर. त्या दिवशी माझी गाडी काय खराब झाली ना, माझ्या मागं पनोतीच लागली. तुम्हाला सांगते साहेब, आम्हाला लोक अक्काबाई अहो 2 निरपराध जीवांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. अक्काबाई तुम्ही डोळे मिठा आणि शांतपणे आठवा त्या दिवशी काय काय घडलं. मी आय कम इन सर? या आत या. कुंथलगिरीकर असंच म्हणतात ना तुम्हाला सगळे? हो. तुम्ही नवे आहात? तसा नवाच म्हणला पाहिजे ना सर. तुम्हाला प्रोसिजरही नीट माहित नाही. सॉरी सर. नाही, तुमच्या भागात बरीच चौकशी केली मी, पण कुंथलगिरीकर नावाचे कोणी वकील आढळले नाहीत मला. असा गोळ झाला होय द्या टाळी. सॉरी बर का सर. तुम्हाला काय वाटलं माझं खरं नाव कुंथलगिरीकर आहे का काय? तसं नाहीये, माझं खरं नाव आहे मांडे, केशव मांडे. केशव मांडे? हा, लॉला ऍडमिशन घ्यायला पुण्याला गेलो. तिथले सगळे विद्यार्थी मला घाटीच समजायचे. मग ते मला गावच्या नावावरनं चिडवायला लागले, कुंथलगिरीकर. त्यांना वाटलं मी लाजन, पण मी लाजत नसतो. मी म्हणलं हे आपल्याला गावच्या नावावरनं चिडवायलेत, आपण आपल्या गावचं नाव रोशन करूच. मी लागलो कामाला, पण नाव चिकटले ते चिकटलंच ना. मांडे, केशव मांडे हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. जाऊ द्या ना मिलॉर्ड, आपलं साहेब. नाही कसं आहे, तुम्ही मला कुंथलगिरीकरच म्हणत जा. कुंथलगिरीकर मध्ये जो आपलेपणा आहे ना, तो मांडे मध्ये नाहीये. कुंथलगिरीकर जितक्या वेळा म्हणाल ना, तितकं माझ्या गावाच्या नावाचा गौरवच होईल सर. आणि कसं आहे, तुमचे आशीर्वाद मला मिळतायत असं मला वाटेल. आणि माझं कसं आहे ना सर, कुंथलगिरी म्हणजे ना. या तुम्ही. तसं का होईना?
अरे मी केव्हाची वाट बघतीये. अगं परेशान झालो मी, घामानं डबडबलो कशाला कोरड पडली, कशी बशी वेळ निभावून नेली मी. पण सांगितलं काय त्यांना? मी दिलं ठोकून, माझं खरं नाव केशव मांडे म्हणलं. काय केशव मांडे? दुसरं कुठलं नाव सुचलं नाही का तुला? का या नावात काय प्रॉब्लेम आहे? या नावाचे मोठे लॉयर आहेत. मग मी काय छोटा लॉयर आहे का? किश तू पण ना. अरे हा, हे नाव परवाच पेपर मध्ये वाचलंय मी. तरी म्हणलं हेच नाव कस काय माझ्या जीवावर आलं बा. त्यांना मला भेटायला सांगा, मग बघू काय करता येईल ते. येऊ का? या, आपलीच वाट बघतोय. हे वकील साहेब मला काही कामानिमित्त भेटायला आले होते. म्हटलं जाण्यापूर्वी तुमची न त्यांची गाठ घालून द्यावी. वकील साहेब, हे केशव मांडे. नमस्कार. आणि बरं का कुंथलगिरीकर, हे पण केशव मांडेच. नमस्कार. मी निघू? काही योगायोग आहे. आनंद झाला आपल्याला भेटून. बरे येतो मी. कुंथलगिरीकर, हं? या मी या या. या ना, बसा. बोला. मी काय बोलू? नाही, दोघं वकील, दोघांचं नाव एकच. नाही, एकच कुठे आहे सर? त्यांचं मांडे, माझं धांडे. धांडे? हो, त्या दिवशी नाही का इथं सांगितलं मी कुंथलगिरीकर नाही धांडे म्हणून. नाही हं? तुम्ही मांडेच म्हणालात. नाही नाही सर, धांडे धांडे म्हणलं मी. धांडे, धोपेश्वरकर, धडपळे या फॅमिलीतला मी. मांडेची फॅमिली वेगळी. मांडे, मुरकुटे, मनोरीकर, तेवढं समजतो मला. मी मांडेच ऐकलं. एक्सक्यूज मी सर, तुम्ही काय केलंय? आनंदीबाई सारखा धचा मा केलात बर का. काय? नाही नाही, फार काळजी करण्याचं कारण नाही. नाही, श्रवण यंत्र मिळतं ना, फार महाग नसतं ते. चांगल्या कंपनीचं घेतलं तर 2-2.5 हजारात येतं. तुम्हाला काय म्हणायचंय? माझ्या कानातच काहीतरी. नाही नाही साहेब, त्यात एवढं वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाहीये. तेवढं एक कानाचं सोडलं ना तर तुमच्यासारखा न्यायाधीश शिवमूनही सापडणार नाही. शोधून का शोमून? शोधून म्हणलं मी, शिवमून ऐकू आलं काय तुम्हाला? हं, तुम्ही न्यायाधीशाचा मर्म पाळता. धर्म. हा, धर्म पाळता. तुमच्या सारख्यांमुळे आमच्या सारख्या नवोदितांचा मीर वाढतो. धीर, तुमची मेयासक्ती, तुमचा म्यास. ध्येयासक्ती, ध्यास. हा साहेब, तुमच्यासारखा न्यायाधीश मुळी सुद्धा मिळणार नाही. न्यायाधीश धुळी सुद्धा धुळणार नाही. नाही, मुळी सुद्धा मिळणार नाही. मुळी सुद्धा मिळणार नाही. हा, मुळी सुद्धा येऊ का मी? मिळणार. मक्क्यातून सावरलात ना तुम्ही? हा हा, धक्क्यातून सावरलो. हा, येतो हा धिलर. दिलॉर्ड. दि दि अरे, इकडे इकडे. काय साहेब? काय नाव काय तुझं? माणिक मानमोडे. हा, धानमोडे. नाही नाही, मानमोडे. मान बर ते जाऊ दे. एक काम कर. हा. धोंडोपंत धावत धावत भाऊच्या धक्क्यावर गेला. म्हण. पलत पलत म्हणू? धावत धावत म्हण. धोंडोपंत अरे, धावत तू धावत. धावू नको. हा, धावत हा. धावत हा, हा. असं म्हण. हा. धोंडोपंत धावत धावत भाऊच्या धक्क्यावर गेला. शाबास. तिथं जा. लांब जा, लांब जा थोडा. जा 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 जा. बस. म्हण परत. धोंडोपंत धावत धावत भाऊच्या धक्क्यावर गेला. शाबास. आता आणखी लांब जा थोडा. जा 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 जा. हा, थांब. म्हण परत. धोंडोपंत धावत धावत भाऊच्या धक्क्यावर गेला. धानवडे.